Morning students, now today at going to learn the next lesson number 4, subject history, lesson number 4, Shivaji's childhood, page number 40. Next passage continue. Shahaji Raje towards the Mughals. It learn how to protest in our lives. Okay, now I will read this lesson and passage. You all the puts your fingers and read after me. Okay, I explained it first stanza. Okay, Shahaji Raje towards the Mughal. Shahaji Raje returns to Nizamshahi all right, but he did not get any peace of mind there. Nizamshahi himself was the fickle minded person who readily believed all gappies. आपण पाठीमागच्या पॅसेजमध्ये पाहिलं होतं की काय झालं. शहाजीराजे एकदा निजामशाहीमध्ये गेले, एकदा आदिलशाहीमध्ये आले. त्याचप्रमाणे आताही काय झालं तर पुन्हा ते रिटर्न्स ऑफ द निजामशाहीमध्ये परत आले. शहाजीराजे निजामशाहीत परत आले. त्यांनी कोणत्याही प्रकारची त्यांना निजामशाहीत आले, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची शांती मिळालेली नव्हती. कारण एकदा आदिलशाहीमध्ये गेली, तिथं वादविवाद झाले, पुन्हा ते निजामशाहीत आले. अशाच प्रकारे त्यामुळे त्यांना कोणतीही शांती मिळाली नाही. निजामशाहीत आल्यानंतर ते खूप कन्फ्यूज झाले होते. लगेच लोकांनी काही सांगितले आणि कन्फ्यूज कोण होतं तर निजामशाह होता. लोक जरा म्हटले हे असं नाही असं करा की लगेच तो कन्फ्यूज व्हायचा आणि इकडे तिकडे काय करायचा, पळायचा. तो स्वतःच्या बुद्धीचा काय करत नव्हता, वापर करत नव्हता. Hence many conferences and the petty revils infects the courts. This leads the killings of the Lakhoji Rao Jadhav openly in the courts at the instigations of the Nizamshahi himself. Shahaji Raje could not withstand this infuriated. He left Nizamshahi and joined the Mughal. Shahjahan, the Mughal emperors, made him a Sardar at his court. आणि यानंतर काय झालेलं होतं तर लोक कॉन्फर्स क्रिएट करत, या कारणामुळेच लखोजीराव जाधव यांचा काय झाला, किल्स ऑफ लखोजीराव जाधव यांचा मृत्यू झाला किंवा ते या लढाईमध्ये मारले गेले. परंतु शहाजीराजे यांच्या विरोधात होते. पुन्हा शहाजीराजांना निजामशाही सोडली. आता लखोजीराव जाधव हे शहाजीराजांचे कोण होते तर रिलेटिव्ज होते. ते त्यांचे कोण होते, सन इन लॉ, फादर इन लॉ. आणि ते रिलेटिव्ह असल्यामुळे शहाजीराजे मारले गेले. त्यामुळे लखोजीराव जाधव मारले गेले. त्यामुळे शहाजीराजांनी काय केलं, निजामशाही पुन्हा सोडली आणि मुघलशाही जॉईन केली. शहाजहान हा मुघल एम्पायर होता. त्यामुळे काय झालं तर शहाजींना सरदार हा किताब काय केलेला होता, दिलेला होता. In the many times secretly joining hands with his Mughal, Fateh Khan killed Nizam Shah. There was complete archery in the state. It becomes events, and the Fateh Khan was the treacherously plannings to enable the Mughals to swallow Nizamshahi. In return, the Mughals rewarded him with the territory under the control of Shahaji Raje. Shahaji Raje was irritated, and so he left the service of the Mughal. He decided to teach them
अ लेसन युझिंग ऑल द माइट्स. आणि त्यानंतर काय झालेलं होतं तर शहाजी राजांना कोणता किताब मिळालेला होता? ऑल स्टुडंट्स सरदार, करेक्ट. आणि त्यांना सरदार हा किताब मिळालेला होता, किंवा त्यांना मुघल एम्पायरमध्ये गेल्यानंतर काय केलं तर सरदार ही पदवी बहाल केली. आणि त्याचवेळी फतेखानाने निजामशहाला काय केलं? मारलं. निजामशाही किल्ड, निजामशहाला मारलं. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर स्टेट क्वेटर्स मीन्स शांती पसरली. त्यावेळीच फतेखानाने काही प्लॅन केले की ते पूर्ण निजामशाहीला संपवायचे. आणि फतेखानने काय केलं? पूर्ण निजामशाहीला संपवलं. मोगलांनी फतेखानला रिवोल्ट केला आणि ही गोष्ट शहाजींना आवडली नाही. पुन्हा ही गोष्ट शहाजीराजांना आवडली नाही म्हणून पुन्हा त्यांनी काय केलं तर पुन्हा निजामशाही सोडली आणि पुन्हा ते मुघलशाहीमध्ये काय झाले तर जॉईन झाले. पुन्हा मुघलशाही आवडली नाही म्हणून मुघलशाही सोडली आणि निजामशाहीमध्ये जॉईन झाले. नेक्स्ट पॅरेग्राफ. फाउंडिंग्स ऑफ द न्यू निजामशाही. इन ऑर्डर फर्स्ट टेल द मुघल एम्पायर्स अँड वजीर फत्ते खान. शहाजी राजे फाउंड out a child's heirs from the Nizam Shah's families and on the forts of the Primigiri near Junnar declared him as the new Nizam Shahi. Those he established an altogether now kingdom which include the territory between the rivers Godavari and Nira. Shahaji Raje fights vigorously to protect this now state entirely. Shahjahan was with him in those effects. आणि यानंतर काय झालं तर फाउंडिंग्स ऑफ न्यू निजामशाही. आणि नंतर ते काय झाले? मुघलशाही त्यांनी सोडली आणि पुन्हा निजामशाही जॉईन केली. निजामशाहीत एक असा मुलगा होता, त्याला निजामशाहीत बसवले. ते स्टेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट बनवण्यासाठी शहाजीराजांनी खूप प्रयत्न केले. त्यांना बरोबर आणि त्यांच्याबरोबर कोण होतं तर आदिलशाह सुद्धा होता. त्यामुळे आदिलशहाला शहाजहानने काय केलं? कैद केलं. का तर ती सगळी प्रॉपर्टी किंवा इस्टेट आहे ती काय करायची होती? त्यांना बळकावून घ्यायचं होतं. कैद केलं म्हणजेच काय केलं तर नेमकं काय केलं? त्यांच्याकडून स्टॅम्पवरती ॲग्रीमेंट करून घेतलं, त्यांच्याकडून साईन करून घेतली. आणि काय झाले? दोघांनीही मिळून म्हणजे आदिलशाह आणि निजामशाह या दोघांनी मिळून काय केलं? शहाजीराजांच्या विरोधात गेले. त्यामुळे काय झालं तर शहाजीराजे हे एकटे पडले आणि ही लढाई सांभाळू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना काय करावं लागलं? नेक्स्ट पॅसेज. The Mughal Emperor Shahjahan himself marched south upon Shahaji Raje and threatens Adil Shah. Adil Shah then signs the treaty is the friendship with him against Shahaji Raje. Shahaji Raje now began to fight the joint forces of the Mughals and Adil Shah using guerrilla tactics, but he could not sustain the wars all the himself. In the 1636 individually he signs a treaty of the peace with the Mughal. He could not create his own kingdom as the times were not favorable for him, but he during spirit skilled and the confidence among the Marathis people. They are proud useful for Shivaji in the established Swaraj a few years later. आणि त्यानंतर काय झालेलं होतं तर आदिलशहाला कैद केल्यामुळे त्याच्याकडून ॲग्रीमेंट करून घेतली आणि 1636मध्ये त्यांना सर्व सोडून द्यावे लागले, कारण ते एकटे होते. त्यामुळे त्यांना ही लढाई सांभाळता आली नाही. म्हणून त्यांनी काय केलं? 1636ला हे सर्व सोडून दिले. त्यांच्यासाठी एकही किंगडम
उभा करू शकले नाहीत, कारण तो काळ काय नव्हता, अनरेस्ट होता. तो काळ पूर्णपणे विश्रांती घेण्यासारखा नव्हता आणि त्याच लढाई करण्याचा कॉन्फिडन्स मराठी लोकांत वाढत होता. नेक्स्ट पॅरेग्राफ. जिजाबाई and Shivaji in the Karnataka. After the downfalls of the Nizamshahi established by Shahaji Raje, its territory was divided by the Mughals and Adilshahi amongst themselves. Shahaji Raje, Jahangir of Pune and Supe lay with the Adilshah shares. आणि आता काय झालं होतं तर निजामशाही पूर्ण खत्म झाली होती आणि मुघलशाही आदिलशहा यांच्यामध्ये काय झालं होतं तर डिवाइड किंवा विभाजन झालेलं होतं. पुण्याची जी जहांगीरी होती किंवा प्रॉपर्टी होती ती शहाजीराजेंची होती, पण ती पुण्याकडे होती आणि आदिलशहाकडे. त्या जागेवर आदिलशहानं काय केलं तर त्यांना कर्नाटकची प्रॉपर्टी देऊ केली, परंतु आता कर्नाटकमध्ये त्यांना लढाईसाठी जावं लागणार होतं. पण त्यांची पूर्ण प्रॉपर्टी ही कुठं होती तर पुण्यामध्ये होती आणि पुण्यापासून कर्नाटक खूप लांब होतं. त्यामुळे शहाजीराजांबरोबर जिजाबाई आणि शिवाजीसुद्धा काय झाले, कर्नाटकामध्ये गेले. ही गिव इट्स टू शहाजी राजे ऑन हिज behalf. Now शहाजी राजे जॉईंड द आदिलशाह सर्व्हिस. आणि आदिलशाहीच्या सर्व्हिसमध्ये ते काय झाले, जॉईन झाले. आदिलशाह अगेन्स्ट टू हिम द टास्क ऑफ कन्क्वेरिंग द टेरिटरी इज डिसेंट्स कर्नाटका फार्स अवे फ्रॉम पुणे. समटाइम्स आफ्टर द departure of the Shahaji Raje to Karnataka, Jizabai and Shivaji also joined him here. आणि कर्नाटकमध्ये शहाजीराजे गेल्यानंतर त्यांना सुद्धा जॉईन्स जिजाबाई आणि शिवाजीराजे झाले. शिवाजी चाइल्डहुड इन महाराष्ट्र हॅड इन व्हेरी हायटिक. त्यावेळी जेव्हा ते कर्नाटकमध्ये गेले महाराष्ट्रात होते त्यावेळेस शिवाजीराजे काय होते तर चाइल्डहुड होते, ते लहानच होते. ही हॅड जिजाबाई हॅड द रश कॉन्क्युअसली फ्रॉम one fort to another. At that times young Shivaji used to hear the stories of the brave deeds of the fathers. आणि ते लहान होते आणि हे सर्व लढाया वगैरे यांच्या स्टोऱ्या काय झाल्या तर त्यांच्या मनावरती रुजल्या गेल्या. शिवाजी महाराजांनी काय केलं, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या वडिलांची कहाणी त्यांना ऐकायला भेटत होती की ह्या सर्व लढाया वगैरे त्यांना काय करायच्या, या स्टोऱ्या पाहायला मिळत होत्या किंवा ऐकायला मिळत होत्या आणि त्यांच्या मेमरीमध्ये ब्रेवमध्ये सुद्धा त्या सेट होत होत्या. जिजाबाई अँड शिवाजी गेट सम पेस वेन दे arrived in the Karnataka. Shahaji Raje defended many kings in the Karnataka. Adil Shah avowed him with the Jahangirs of the Bangalore. Shahaji Raje then made the city of Bangalore his headquarters. He lived there with all the trappings of the kings and began to summon the courts. आणि त्यानंतर काय झालं होतं तर जे कर्नाटकमध्ये गेले तेव्हा त्यांना काय झाली, थोडीशी रेस्ट मिळाली की जरा काय होतं तर तिथं लढाया वगैरे कमी होत्या आणि त्यांना तिथं गेल्यानंतर रेस्ट मिळाली. कर्नाटकच्या सर्व किंगडम्स राजांना काय केलं, शहाजी राजांनी हरवून टाकलं. आदिलशहाने शहाजी राजांना बेंगलोरची काय दिली, प्रॉपर्टी देऊ केली आणि मग शहाजी राजांनी बेंगलोरच्या जहांगीरला काय केलं, जी प्रॉपर्टी दिलेली होती बेंगलोरची त्याला काय केलेलं, हेडक्वार्टर्स केलं. हेडक्वार्टर म्हणजे मुख्य ठिकाण केलेलं होतं आणि मग त्याच ठिकाणी राहून ते काय करू लागले तर त्यांचं जे कोर्ट्स होतं तिथूनच ते काय करत राज्यकारभार पाहत. ऑल स्टुडंट अंडरस्टँड्स ओके. तो क्वेश्चन्स. शिवाजी वॉज बॉर्न ऑन डॅश डॅश फोर्ट. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, शिवाजी वॉज बॉर्न ऑन डॅश डॅश फोर्ट्स. पुरंदर, शिवनेरी,
पन्हाळा. नाईस. Answer is शिवनेरी. Correct. Adil Shah assigned to task on conquering the territory in dash dash to Shahaji Raje. कर्नाटका, खानदेश, कोकण. All students correct. Answer is Karnataka. Okay. What did Shivaji feel do to Jizabai's teaching? शिवरायांना जिजाबाई काय काय शिकवत? करेक्ट. काय स्टोरीज? कोणाकोणाच्या स्टोरीज? करेक्ट. अभिमन्यू, रामा. नेक्स्ट रामा, कृष्णा, भीमा, अभिमन्यू. करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट गेम्स डिड शिवाजी अँड द चिल्ड्रन ऑफ द मावळेज प्ले? शिवाजी महाराजांचे जे फ्रेंड्स होते मावळे लोक, त्यांचे जे चिल्ड्रन्स म्हणजे त्यांची मुलं होती, ते शिवाजी महाराजांबरोबर कोणकोणती गेम्स खेळायचे? दे प्लेड हॅड अ सी और प्लेड विथ अ बॉल्स और टॉप्स. बॉल आणि भवरा या गेम त्यांच्याबरोबर ते शेअर करायचे किंवा खेळायचे. वी डिड शिवाजी राजे लिव्ज निजामशाही? Answer correct. Understands all students. Okay. So complete the stanza, complete chapters. So जे बुक्समध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर दिलेलेच एक्झरसाइज ती तुम्ही काय करायचे, नोटबुकमध्ये लिहायची आहे. ओके.